आता बघूयात गोंडपिंपरी येथील बातमी। गोंडपिंपरी येथे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिवाजी चौक येथील बांधकाम विभागाजवळ साजरी करण्यात आली। ध्वजारोहणानंतर अभिवादन चर्चा घेण्यात आली। बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारांचा रथ पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। संविधान अभ्यासक रुपेश निमसरकर यांनी यावेळी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तोशिवनाथ झाडे, कार्याध्यक्ष भारत झाडे, बांबोडे, इंदोरकर, चांदण, भुसारकर, दुर्गे, प्रवीण भुसारकर, ॲडव्होकेट राकेश कांबळे, अमित फुलझेले, शेखर दहिवले, शैलेश झाडे, विकास झाडे, संगीता बांबोडे, कल्याणी दुर्गे, किरण झाडे, ज्योती रामटेके, राखी डोंगरे आणि समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते। बघूया त्याविषयी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। संविधान अभ्यासक रुपेश निमसरकर सर आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने ते काय संदेश देणार आहेत, काय सांगाल सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती ही जगभरामध्ये अतिशय हर्षोल्लासानं साजरी होते। त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता साधं व्यक्तिमत्व राहिले नाही, केवळ भारतापुरतं सीमित राहिलेलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जगाचं ज्ञानपीठ म्हणून पुढे येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36 वर्षामध्ये जी काही मुवमेंट चालवलेली आहे, जी काही रेव्होल्युशनरी मुवमेंट चालवलेली आहे, तो 36,000 वर्षाचा इतिहास। या देशातील रिझर्वेशनचे जे बेनिफिशियरी वर्ग आहे त्यांची देखील आता जबाबदारी वाढलेली आहे की ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे, ही पॉलिटिकल डेमोक्रेसी चांगल्या पद्धतीनं जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत काही खरं नाही। AR बाली असं बोलले होते। AR बाली म्हणतात की डेड आंबेडकर इज मोर पॉवरफुल दॅन अलाइव आंबेडकर। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर ते अजून तेजोवलंकित झालेले आहेत आणि हे विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी या देशातील बुद्धिजीवी लोकांची आहे, ते समजून घेण्याची गरज आहे।